नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं खूप स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच छोट्या ट्रिक्स देत असते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती? प्रश्न काय विचारलाय? क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज म्हणजे 1चा क्यूब प्लस 2चा क्यूब प्लस 3चा क्यूब प्लस अप टू 10चा क्यूब असा प्रश्न विचारलाय. तर मग जेव्हा आपल्याला विचारतात 1 + 2 + 3 अप टू 10 असं, यासाठी काय फॉर्म्युला आहे? n+1 / 2 फॉर्म्युला आहे. पण इथं काय दिलं आहे त्यांनी? घनांची बेरीज दिली आहे. म्हणून काय करायचं? तर फॉर्म्युला असेल n+1 / 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. n किती असेल इथं? 10. n+1 किती असेल? म्हणजे 10 अधिक 10 अधिक 1 11 / 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर. म्हणजेच उत्तर काय असेल? 10 × 10 + 1 11 / 2 म्हणजेच उत्तर असेल 55चा स्क्वेअर. अजून एक ट्रिक आहे. 55चा स्क्वेअर कसा काढायचा? आता हे 55, तर लास्टला 5 असल्यामुळे 25 येतील शेवटचे 2 डिजिट. आणि 5चं काय येणार आहे? 5 × त्याचा नेक्स्ट नंबर काय आहे? 6. 5 आणि 6 असतो. नेक्स्ट नंबर काय? यांचं मल्टिप्लिकेशन किती असतं? 30. म्हणजे 55चा स्क्वेअर काय आला? 30 25. आता एक्झाम्पल एक घेऊया. 65चा स्क्वेअर काय येणार? 5 जेव्हा इथं असतं त्यावेळी काय करणार आपण? शेवटचे 2 डिजिट काय येणार? 25. आणि 6चं काय येणार? 6 × 7. 6 × 7 म्हणजेच काय येणार? 42. ही स्क्वेअर काढायची पद्धत आहे जेव्हा 5 असेल त्यावेळी. आन्सर काय असेल या प्रश्नाचं? 3025 म्हणजेच डी. 100 ते 1 ते 1000 मध्ये 3 अंकी एकूण संख्या किती आहेत असं विचारलं. म्हणजेच किती असणार? पहिला अंक कोणता असणार आहे? 100 असणार आहे. शेवटचा अंक काय असणार? 999. म्हणजेच फॉर्म्युला काय? शेवटची संख्या कोणती? 999 वजा पहिली संख्या म्हणजेच काय? 100 अधिक 1 म्हणजेच एकूण संख्या किती असेल? 999 वजा 1. 100 अधिक 1 म्हणजेच काय? 999 वजा 1 किती येणार आहे? 99 अधिक 1 900 असतील. एकूण संख्या काय असणार आहेत? 900. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3. 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? आता 31 ते 50 पर्यंत किती संख्या असणार आहेत? 31 पासून म्हटल्यावर 31 पण नंबर घ्यावा लागणार आहे. यामध्ये किती संख्या असणार आहेत? एकूण 20 संख्या असणार आहेत. 20 संख्या असणार आहेत. मग याचा आता फॉर्म्युला काय आहे? पहिला नंबर 31 असणार आहे अधिक दुसरा नंबर किती? 50 गुणुले 20 संख्या असणार आहेत भागिले 2. हा याचा काय आहे? फॉर्म्युला आहे. म्हणजे पहिली संख्या अधिक दुसरी संख्या गुणुले किती संख्या आहेत? मध्ये 20 भागिले 2. उत्तर काय येईल? हे 2 काय होईल? 10 होईल. आणि ह्याचं ॲडिशन काय येईल? 81. म्हणजेच उत्तर काय येईल? 810. आता आपल्याला अजून काय करायचं आहे? तर 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करताना 61 ते 80 किती संख्या असणार आहेत मध्ये? 61 पासून म्हणजे 61 नंबर पण घ्यावा लागेल. किती आल्या? 20 संख्या असणार आहेत. आता हाच फॉर्म्युला पण इथं यूज करायचा. म्हणजेच काय असणार आहे? 61 अधिक 80 गुणुले यामध्ये किती संख्या असणार आहेत? 20 भागिले 2 म्हणजेच किती असणार आहे? गुणुले 10. उत्तर काय आलं? 1410. त्यानंतर त्याने काय विचारले? या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी. म्हणजे
ही संख्या ह्याच्यापेक्षा किती कमी आहे, म्हणजेच उत्तर काय येईल 1410 मायनस 810. उत्तर काय आपलं असेल 600. पर्याय क्रमांक ए. यापेक्षा दुसरी छोटी शॉर्ट ट्रिक्स नाही, ही लक्षातच ठेवावं लागेल. उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 4. दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती? तर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या x असेल, पहिली असेल x संख्या, दुसरी कोणती असेल? दुसरी संख्या असेल y. दोन संख्यांचा गुणाकार x गुणिले y किती आहे? 15. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून, 3 पट म्हणजे काय? 3x आणि दोन्ही 3y त्याची करून गुणाकार केल्यास किती उत्तर येईल? एक्सचं काय होणार? 3x होणार. वायचं काय होणार? 3y होणार. त्या दोन्हीचा गुणाकार केल्यास किती उत्तर येईल? तर आपण काय करू शकतोय, इथे एक्सची व्हॅल्यू काय ठेवू शकतोय? 15 डिवायडेड बाय y. x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय या इक्वेशनवरून, म्हणजेच काय आलं 3 15 डिवायडेड बाय y इंटू 3y. 15 त्रिक 45 डिवायडेड बाय y इंटू 3y. हे y कॅन्सल होणार. याचं उत्तर काय येणार? 135. ऑप्शन क्रमांक बी. दुसरी मेथड अजून एक आहे. ही पहिली मेथड झाली. आता x आणि y दोन्ही संख्यांचा गुणाकार किती दिला आहे? 15 दिला आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या असणार आहेत? एक तर असेल 3 आणि 5. पहिली संख्या 3, दुसरी संख्या 5 असेल, किंवा -3 असेल, -5 असेल, किंवा 1 असेल आणि 15 असेल, किंवा 15 असेल, किंवा -1 असेल, असं असेल. तरीही यांचं जर केलं तर काय होतं आहे? 45 आन्सर येतं आहे. ह्याचं 45 आन्सर येते, पण यांचं जेव्हा आपण घेऊ त्यावेळी काय येते? 135 आन्सर येते. मग 135 आपल्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून बी पर्यायाला काय करायचं? क्लिक करायचं. ओके, पर्याय क्रमांक बी 135. अशा भरपूर प्रश्नपत्रिकेच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.